पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी. ओके. आता जेव्हा आपला पुल्लिंगी शब्द असतो तेव्हा आपण काय म्हणतो, तो मुलगा, तो कुत्रा, म्हणजे पुल्लिंगी शब्दाच्या अगोदर आपल्याला तो लावायचे. ठीक आहे. आणि स्त्रीलिंगी शब्दांचा जेव्हा उच्चार करतो तेव्हा आपल्याला काय म्हणतो, ती मुलगी, ती कुत्री, ती घोडी, ती गाय, या तिचा आपण यूज करतो. ठीक आहे. देन नपुंसकलिंगी जेव्हा वर्ड्स आपल्याला बोलायचे असतात तर आपण त्याच्या आधी ते हे प्रत्यय यूज करतो. ते मूल, ते पिलू, ते शिंगरू, ते वासरू, ते मेंढरू. तर अशा प्रकारे आपण काय करतो, पुल्लिंगीसाठी तो यूज करतो, स्त्रीलिंगीसाठी ती, आणि नपुंसकलिंगी म्हणून ते यूज करतो. ठीक आहे. आता व्यवसाय दिला, इथे प्रश्न दिले. या प्रश्नामध्ये तुम्हाला विचारले खालील शब्दांच्या यादीत एकूण किती पुल्लिंगी शब्द आलेले आहेत. तर आपल्याला काय बोलायचं, तो पेढा, ते कॉलेज. आता पुल्लिंगी शब्द तो पेढा हे झालं एक, ते कॉलेज नपुंसकलिंगी आहे, तो चिमटा 2, ती धरणी स्त्रीलिंगी झालं आहे, तो राजा 3, ती शाळा, तो बैल 4 आणि तो दरवाजा. तर याच्यामध्ये टोटल किती पुल्लिंगी शब्द आले तर 5. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 2 दिला इथे. प्रश्न क्रमांक 2 म्हटले खालील लिंगासंबंधित योग्य जोडी कोणती. उंट, साडणी, पुत्र, मुलगा, गाय, गायिका, बोका, भाटी. तर याच्यामध्ये तुम्ही लक्ष दिलं असेल तर पुत्र मुलगा नाही होत तर पुत्र कन्या होते. फक्त खालीलपैकी लिंगासंबंधित योग्य जोडी कोणती. तर इथे प्रश्न थोडा चुकीचा दिला, अयोग्य विचारायचं होतं त्यांना, पुत्र कन्या. तर इथे अयोग्य जोडी कोणती असं विचारायचं होतं. तर फक्त याचं असं आन्सर येतं. उंट साडणी बरोबर आहे, बोका भाटी ठीक आहे, गाय गायिका पण बरोबर आहे, पुत्र कन्या पाहिजे होतं, म्हणजे आपलं चुकीचं उत्तर येणार फक्त ब. ओके. नंतर प्रश्न क्रमांक 3 दिला आहे खालील पर्यायातून स्त्रीलिंगी नसलेला शब्द शोधा. स्त्रीलिंगी शब्द कुठला नाही आहे. ती हवा, ती नदी, ती जखम, तो दगड. काय म्हणतो आपण, तो दगड. तर याच्यामध्ये स्त्रीलिंगी शब्द कुठला नाही आहे, दगड. ऑप्शन नंबर 4. प्रश्न क्रमांक 4 दिला आहे पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. मोहनने आईकडून पैसे व पिशवी घेतली. इथे अधोरेखित केलेला शब्द आहे पिशवी. तर आपण काय म्हणतो, ती पिशवी. आणि ती पिशवी आलं की कुठलं लिंग होतं, स्त्रीलिंगी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 5 खालील शब्द गटातील नपुंसकलिंगी शब्दाचा पर्याय शोधा. ते कोकरू, ते धरण, ते पुस्तक. सर्व पर्याय बरोबर. ते कोकरू, ते धरण, ते पुस्तक. याच्यामध्ये सर्व पर्याय तुमचे बरोबर येणार कारण सगळे नपुंसकलिंगी आहे. प्रश्न क्रमांक 6 ते 8 साठी सूचना. खालील ठळक अक्षरातील शब्दांचा विरुद्धलिंगी शब्द निवडून त्याचा पर्याय क्रमांक शोधा. आता इथे दिलं आहे मोर. मोरला काय म्हणतो आपण, मोर लांडोर. आजी, आजोबा, गवळण, गवळणी. प्रश्न क्रमांक 9 आणि 9 to 11 साठी सूचना दिल्या आहे. खालील प्रत्येक गटातील शब्द गटातील पुल्लिंगी शब्दाचा पर्याय छायांकित करा. बैल, मेंढी पुल्लिंगी विचारले. ओके. तो बैल, ती मेंढी, ते वासरू, ती चिमणी. कुठलं होणार, तो बैल. पर्याय क्रमांक 1. पपई, ती पपई, तो आंबा, ते फणस, ती भाजी. ऑप्शन नंबर 2 तो आंबा. तो फळा, ती शाळा, ती मुलगी, ती शिक्षिका. तो फळा. ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन नंबर 12 to 14 साठी सांगितले खालील प्रत्येक शब्द गटातील स्त्रीलिंगी शब्दाचा पर्याय क्रमांक छायांकित करा. कुठला विचारले, स्त्रीलिंगी शब्द. ओके. तो सुनील, तो अनिल, ती सुलभा, तो समीर. तर या ठिकाणी काय होणार, तो, ती सुलभा हे काय स्त्रीलिंगी शब्द आहे, म्हणजे पर्याय क्रमांक किती ना 3. तो पाय, तो हात, तो डोळा, ती जीभ, ती जीभ हा झाला स्त्रीलिंगी शब्द. ती म्हैस, तो घोडा, ते शिंगरू, तो चिमणा, ती म्हैस.
प्रश्न क्रमांक 15 ते 17साठी सूचना दिल्या आहेत. खालील प्रत्येक शब्दगटातील नपुंसकलिंगी शब्दाचा पर्याय क्रमांक शोधा. आता इथे दिलं आहे पहिला, ते पेरू, ती संत्री, तो लाडू, ते फणस. तो पेरू, ती संत्री, तो लाडू, ते फणस. कुठला आलं आहे? ते फणस नपुंसकलिंगी. पर्याय क्रमांक 4. ते पान, ती सुपारी, तो कात, तो चुना. ते पान हा काय झाला? नपुंसकलिंगी. तो सूर्य, ते ऊन, तो प्रकाश, ती चांदणी. ते ऊन. नंतर प्रश्न 18 आणि 20साठी सूचना दिल्या आहे. खालील प्रत्येक शब्दगटातील 3 शब्दाची लिंग सारखे दिले आहे. वेगळे लिंग असलेला शब्द तुम्हाला ओळखायचे. ठीक आहे. ते कोकरू, ती वही, ते शिंगरू, ते पाखरू. तर याच्यामध्ये ती वही हा स्त्रीलिंगी शब्द वेगळा आलेला आहे. तो दादा, ती ताई, ती मावशी, ती काकी. तो दादा पुल्लिंगी शब्द आलेला आहे. बाकीचे सगळे स्त्रीलिंगी शब्द आहेत. म्हणजे तो दादा पर्याय क्रमांक 1. ते मूल, ते पिल्लू, ती गाय, ते वासरू. तर गाय हा शब्द स्त्रीलिंगी आला आहे. बाकी सगळे नपुंसकलिंगी आहे. ठीक आहे. नंतर 21 आणि 22साठी सूचना दिल्या आहे. विरुद्धलिंगी शब्दाची योग्य जोडी शोधून तिचा पर्याय क्रमांक करा. लेखक इथे पाहिजे होते लेखिका, निर्माता, निर्माती, शिक्षक, शिक्षिका, मुलगा, मुले. काय विरुद्धलिंगी शब्दाची योग्य जोडी शोधून तिचा पर्याय क्रमांक छायांकित करा. इथे बघा, निर्माता, निर्माती ही योग्य जोडी आहे. म्हणजे ऑप्शन नंबर इथे 2. ठीक आहे. त्याच्यानंतर 22 प्रश्न दिला आहे. मालक, नोकर, राजा, प्रजा, देव, दानव, सासू, सासरा. तिथे सासू सासरा पण विरुद्धलिंगी शब्द आलेला आहे. मालक, नोकर हा पण विरुद्ध शब्द दिसतोय, पण इथे सासू सासरा विरुद्ध लिंगाची विचारले म्हणून सासू सासरा इथे होऊ शकतो. तो निर्माता, ती निर्माती झालं होतं आणि इथे तो सासरा, ती सासू, तो सासरा. अशा प्रकारे विरुद्ध लिंगाची जोडी तयार होतं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 23 ते 25साठी सूचना दिली आहे. खालील प्रश्नात योग्य पर्यायाचा क्रमांक छायांकित करा. खालीलपैकी पुल्लिंगी व स्त्रीलिंगी अशा 2 लिंगात येणारा शब्द कोणता? तर याच्यामध्ये ती ही स्त्रीलिंगी शब्द आहे आणि तो हा पुल्लिंगी शब्द आहे. ते हे नपुंसकलिंगी शब्द आहे. याच्यामध्ये तू हा शब्द दोन्ही लिंगामध्ये बसतो. आता प्रश्न क्रमांक 24 दिला आहे. रेडकू या शब्दाचे लिंग कोणते? रेडकू, ते रेडकू म्हणतो आपण, म्हणून कुठलं येणार? नपुंसकलिंगी. विद्या या शब्दाचे लिंग कुठले आहेत? ती विद्या. तर स्त्रीलिंगी हा शब्द ती विद्यासाठी आपण यूज करतो.